नमस्कार, मी निर्मला, इमोशनल इंटेलिजन्स एक्सपर्ट. आज मी तुमच्याशी बोलणार आहे की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये चांगला विचार कसा करायचा किंवा जेव्हा कोणीतरी तुमच्या आजूबाजूचे लोक असतील, तुमच्या घरातले लोक कधी कधी असतात ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात आणि ते तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीकडनं समजतं. तर अशा केसमध्ये आपण जे रिॲक्ट करतो, त्यावेळी नक्की काय रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं रिॲक्ट नाही करायला पाहिजे, या टॉपिकवरती आज मी बोलणार आहे. मोस्टली मी काम करते आहे सध्या की रिलेशनशिप ॲज अ रिलेशनशिप कोच. म्हणजे काय असतं रिलेशनशिप कोच म्हणजे काय, तर तुमच्या घरगुती जे काही संबंध असतात, तर त्या घरगुती संबंध बिघडण्याचं कारण काय असतं आणि त्या परिस्थितीमध्ये तुमच्या रिॲक्शनचे परिणाम काय होतात. बेसिकली त्या टॉपिकवरती आपण आज बोलणार आहोत. तर इन केस असं मोस्टली घरांमध्ये बघायला मिळतं की तुमच्या जावेने किंवा तुमच्या सासूने असेल किंवा तुमच्या बहिणीने असेल किंवा तुमच्या भावाने असेल किंवा कोणीही ती तुमच्या जवळची व्यक्ती आहे आणि तुमच्यासोबत घरामध्ये राहते आहे किंवा तुमच्या नात्यामधली आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की जी आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत कोणत्या ना कोणत्या नात्याने जोडली गेलेली आहे. तर अशा व्यक्तीसोबत जेव्हा मतभेद होतात, तर तेव्हा त्याचे परिणाम काय होतात की याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं आणि ह्या गोष्टीचं काय होतं, तर खूप मोठा इफेक्ट होतो माणसाच्या मानसिक स्तरावरती इफेक्ट होतो. माणूस त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये विचार करतो आणि याच्यामुळं काय होतं, नातेसंबंध तर खराब होतातच, पण मला ह्याने असं म्हटलं आणि मला त्याने तसं म्हटलं आणि हे अजून 4 लोकांना सांगितलं जातं. म्हणजे जी चूक तुमच्या त्या जवळच्या व्यक्तीने केलेली आहे, तीच चूक कुठेतरी तुम्ही करायला जात असता. तर अशा केसमध्ये तुम्ही नक्की काय रिॲक्ट करायला पाहिजे आणि काय रिॲक्ट नाही करायला पाहिजे, तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. कसं होतं, मोस्टली मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुमच्या नातेसंबंधांमध्ये जेव्हा असं होत असतं, तर तेव्हा जी कोणी व्यक्ती असेल जी तुमच्याबद्दल असं बोलती आहे, त्या व्यक्तीला जर त्या व्यक्तीची अंडरस्टँडिंग जर त्या लेवलची असेल, तर समोर बसून तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधू शकता की हां, तू हे असं बोललं होतं का, हे असं झालं होतं का. तर याच्याने काय होईल की तुमचे नातेसंबंध खराब होणार नाहीत. मोस्टली काय असतं की व्यक्ती बोलती आहे काय, समोरची व्यक्ती एक वेगळा विषय बोललेली असते, ती ज्या व्यक्तीकडे जाऊन बोललेली आहे त्याला तो विषय वेगळ्या पद्धतीने समजलेला असतो आणि ती तिसरी व्यक्ती जेव्हा तुमच्यासमोर येऊन तोच इन्सिडेंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते तिसऱ्या पद्धतीने सांगितले जातं. त्यामुळं काय होतं, कधीकधी मिसकन्सेप्शन झालेलं असतं आणि तुमच्याकडे ती माहिती त्या योग्य प्रमाणामध्ये किंवा जशी होती तशी प्रेझेंट होत नाही. याच्यामुळे काय होतात, तर गैरसमज वाढतात, नाती दूर जातात आणि सगळी नाती तुटतात. तर या केसमध्ये आपण काय करू शकतो की एकतर जर तुमची ती घरातली जवळची व्यक्ती आहे, तर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीचं का ऐकताय, हा एक सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तिसऱ्या व्यक्तीवरती तुम्ही इतका विश्वास का ठेवताय, तिसरी व्यक्ती बरोबर सांगते असं तुम्हाला का म्हणून वाटतंय. कुठेतरी स्वतःला हा एक प्रश्न विचारला पाहिजे की जी कोणी तुमची घरातली व्यक्ती आहे, जी कोणी तुमची जवळची व्यक्ती आहे, तुम्ही त्याच व्यक्तीशी तो विषय क्लिअर करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही तसं नसेल करू शकत आणि जर तुम्हाला ती तिसरी व्यक्ती जे सांगते ते अगदी 100% करेक्ट आहे, बरोबर आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर काय करायचं, तुम्ही कुठेतरी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की जो काही इन्सिडेंट आहे, एकतर त्याच्यावर क्लिअर विचार करणं गरजेचं आहे. तिथे आपलं काही चुकलं होतं का, हा एक विचार करणं गरजेचं आहे. आणि जर तसं असेल तर त्याच्यामध्ये इथून पुढे आपण काय सुधारणा करू शकतो, तर याच्यावरतीही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपले नाते तुटायला नाही पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की घरातली नातेसंबंध जे असतात, हे खूप प्रेमाने बांधले गेलेले असतात. अशा कोणाच्याही 1-2 सांगण्यावरून ते तुटत नाहीत, इझिली तरी ते तुटत नसतात. आणि जरी त्या वळणावरती गेले तरीसुद्धा काही दिवसांचं डिस्टन्स येऊन ते नंतर परत त्या योग्य वळणावरती येत असतात, जर ते रक्ताचे नाते असतील तर. आणि जर थोडीशी दूरची ते नाते असतील तर माणसाला ती तुटल्याने फारसा फरकही पडत नाही, बाहेरची नाती तुटल्याने. पण कसं असतं, कोणतंही नातं असू देत, अगदी तुमचा दुश्मन जरी असला तरीसुद्धा त्याने तुमच्याबद्दल चांगला विचार करायला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक लॉयल वागणुकीची खूप जास्त गरज असते. आणि मला तरी असं वाटतं की लोक तुमच्यासोबत काय वागतात हे तुमच्या त्या अगोदरच्या बिहेवियरवरतीच ठरलेलं असतं कुठे ना कुठेतरी, की आपण अगोदर काय बिहेव केलं आहे त्यावरती ठरतं की लोक तुमच्याशी कसं रिॲक्ट करणार. लोक तुमच्याशी 2 शब्द बोलण्या अगोदर विचार करतात
विचार करतात. आणि जर कोणी तसा विचार करत नसेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्या व्यक्तीला तितकी पॉवर दिलेली आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की म्हणजे आपण आपल्या बाजूवरती इतकं क्लिअर असायला पाहिजे की आपण कसे आहोत हे आपल्या माणसांना माहिती असायला पाहिजे. मी एक इन्सिडेंट तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्या अगदी जवळचा म्हणजे माझ्या एका क्लायंटच्याच बाबतीतला हा इन्सिडेंट आहे. तर त्या माझ्या क्लायंटचं सांगणं असं होतं की मॅडम आमचे जे शेजारी आहेत ना, तर ते शेजाऱ्यांचं आणि आमचं अजिबात पटत नाही आणि सतत भांडण होत असतं. सतत भांडण म्हणजे वेगवेगळ्या कारणांवरनं शेजारी राहणाऱ्यांचं भांडण आपल्याला माहितीच आहे की ते त्यासाठी काही स्पेसिफिक किंवा खास असं कारणही लागत नाही. कोणत्याही कारणावरून भांडण होतं आणि अगदी ते टोकाचं भांडण असतं. अगदी टोकाचं भांडणापर्यंत ते होतं. पण जेव्हा शेजाऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला तर त्यावेळी तिसरी कोणी व्यक्ती जवळपास नव्हती. घराच्या दारात ॲक्सिडेंट झालेला होता आणि ज्यांच्यासोबत माझे जे क्लायंट आहेत तर त्यांनी काय केलं की त्या व्यक्तीला उचलून इमिजिएट उचललं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पळत पळत. याच्यामुळे काय झालं, म्हणजे ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेली, हॉस्पिटलाइज झाली, ती व्यक्ती बरी झाली आणि ती व्यक्ती परतही आली. त्यानंतर काय झालं, या एका इन्सिडेंटनंतर त्यांचे जे नाते होते ते पूर्णपणे बदलून गेले. त्यांचे जे भांडण होतं ते पूर्णपणे बदलून गेलं. म्हणजे तुम्ही मनातून कसे आहात हे त्या व्यक्तीला समजलं. तर कुठेतरी हे समजणं खूप गरजेचं असतं किंवा तुम्ही कसे आहात, नक्की तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही एक माणूस म्हणून तुमची ओळख काय निर्माण केलेली आहे, तर या एका गोष्टीवरती ते डिपेंड असतं. आता ही जी व्यक्ती आहे माझी क्लायंट, तर ती पहिल्या गोष्टी सगळ्या विसरू शकत नाही जे अगोदर भांडणं वगैरे झालेले आहेत. पण माफ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणि माफ करणं हे त्या समोरच्या व्यक्तींसाठी नसतं. कोणीही असेल तुमच्या आयुष्यातली ती व्यक्ती, तर समोरच्या व्यक्तींसाठी ते नाही आहे, ते तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर कोणाला माफ करत असाल तर ते तुमच्या हिलिंगला जास्त मदत करत असतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपण या जगात एकटे आलेलो आहोत, एकटेच जाणार आहोत. त्यामुळे हे जे आजूबाजूचे आहेत नातेसंबंध हे फक्त इथल्या वेळेपुरतेच आपल्याला मिळालेले आहेत. आपण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंतच आपल्याला हे नातेसंबंध जगण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी मिळालेले आहेत. एकट्याने आलेलो आहोत, एकट्याचा प्रवास आहे, एकट्यानेच जायचं आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा फार जास्त स्ट्रेस घेऊ नका. एका ठराविक लेवलपर्यंतच कोणत्याही गोष्टीचा बघा त्याच्याकडे. ठीक आहे, जर सुधारू शकत असेल इट्स ओके, नसेल इट्स ओके. पण जेव्हा केव्हा तुम्हाला स्वतःला म्हणजे तुमच्यातलं काहीतरी चांगले गुण दाखवण्याची वेळ येईल, जेव्हा समोरच्या व्यक्तीला गरज असेल, तेव्हा जर तुम्ही मदतीला उभे राहिलात आणि तुम्ही जर सदसद बुद्धीचा वापर करून कुठलाही स्वार्थीपणा बाजूला ठेवून एक जर चांगलं पाऊल टाकलं ना, तरीसुद्धा तुमची एक ओळख बनलेली असते आणि लोक त्या नजरेने तुमच्याकडे बघायला सुरुवात करत असतात. तुमच्या लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत का? कमेंट करून सांगा. जर तुमचे रिलेशन्स असे बिघडलेले असतील तर कमेंट करून सांगा. बेसिकली तुमच्या लाईफची आत्ताची सिच्युएशन काय आहे आणि ही सिच्युएशन बेटर करण्यासाठी तुम्ही काय डिसिजन घ्यायला पाहिजे, तर यावरती मी गाईड करत असते की इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून कोणत्याही भावनांच्या दबावाखाली न येता एक प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करून निर्णय कसा घ्यायचा याबद्दल आपण बोलत असतो. तर तुमच्या जर लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून सांगा. त्याच्यावरती नक्कीच मी पुढचा व्हिडिओ बनवेल की या परिस्थितीमध्ये काय विचार करायला पाहिजे किंवा काय डिसिजन घ्यायला पाहिजे. तर भेटूया परत असंच पुढचा एक नवीन विषय घेऊन. थँक्यू.